शुभ दुपार भावानो. तर सध्या तो समोर जो बंगला बघू शकता आदित्य भाऊ डेरे आणि महेश भाऊ डेरे यांचा बंगला आहे. आता मी सध्या त्यांच्या घरी चाललेलो आहे आणि मी त्यांना फोन करून सांगितलं होतं त्यांचाच म्हणजे मला आपले फोन आला होता आपले वेदांत भाऊंचा. तर ते वेदांत भाऊ बोलले तुम्ही कुठे आहे काय, तर कारण की जवळच होतो ना मी आपले कॉलर जवळ. तर ते बोलले मग आत्ता मी दुपारी फोन केला होता ते म्हणे घरीच आहे मी, येऊन जा घरी. मग मी आत्ता आलेलो घरी, चला जाऊया आणि मग नंतर पुढचा व्हिडिओ बघूया. जय महाराष्ट्र जय शिव. तर आपण सध्या आलेलो आता आपल्या शून्यातून विश्व निर्माण करणारे शेतकरी ब्लॉगर म्हणजे महेश भाऊ डेरे यांनी मला काल कॉल केला होता. म्हणजे कोणत्या गोष्टीचं गर्व नसताना मी आज त्या माणसाजवळ उभा आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीचं गर्व नाही, नाही तर प्रत्येकांना खूप काही गर्व असतो, पण गर्व नसणारा माणूस म्हणजे महेश भाऊ डेरे. आज कुठल्याच गोष्टीचं गर्व नाही. आणि त्यांच्या म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांना येऊन भेटशाल ना, तुम्हाला असं म्हणजे मी एवढा मोठा आहे आणि माझे फॉलोअर्स एवढे आहे मी तेवढा आहे हे तुम्हाला कधीच दिसणार नाही त्यांच्यामध्ये आल्यानंतर भेटल्यानंतर. कारण की मला तसं पहिले वाटत होतं, पण मी वैयक्तिक जेव्हा भेटलो ना मला असं वाटलं का शेतकरी आणि एवढ्या शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्ती म्हणजे. आणि मी सध्या म्हणजे त्यांचे म्हणजे आदित्य भाऊ डेरे आणि महेश भाऊ डेरे हे दोघांचे ब्लॉग बघूनच मी आज ब्लॉगिंग चालू केलेली. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं आज त्या दोघांकडून मी शिकलेलं आहे आणि म्हणून आज मी वरती गेलेलो आहे त्या लेवलला. आणि असंच शिकायचं असेल तर आता गावात तर मला भरपूर जणं सांगतात तुम्ही पण व्हिडिओ बनवता, आणि काही जण आता ब्लॉगिंग आता जसं की मी सायकल यात्रा करतो तर काही जण सायकलवर बी फिरायला म्हणताय, कोणी म्हणता काही जण आता माझे व्हिडिओ बघून बी म्हणता आम्ही तुमचे व्हिडिओ बघून पण आम्ही पण व्हिडिओ बनवायला चालू केले. आणि तसंच मी एक म्हणजे मी पण व्हिडिओ बनवायचो पण लक्षात येत नव्हतं कारण की कोणाकडून काय शिकावं. तर मी एक मग विचार केला, म्हणलं महाराष्ट्र नंबर 1 ब्लॉगर मी नाव ऐकलं होतं, पण नाव हे फक्त एवढंच ऐकलं होतं महाराष्ट्र नंबर 1 ब्लॉगर, पुढचं नाव ऐकलंच नव्हतं. माझ्या डोक्यात लक्षात आलं फिट पडलं अरे म्हणलं आदित्य भाऊ डेरे. तर त्यांचे बंधू महेश भाऊ डेरे त्यांच्याशी आज भेटलो, 2 शब्द ते पण बोलतील आता काही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तू एवढं मोठी सायकल यात्रा करतोय हेच लय महत्त्वाचं आहे. आणि पुढचा प्रवास तो एकदम सुखकर जाऊ. पंढरपूरला गेलो विठ्ठलाचं दर्शन घे मस्तपैकी आणि चक्कर झालं का पुन्हा इकडे काय विषय नाही. तर जय महाराष्ट्र भावानो. आणि व्हिडिओ आवडलास तर संध्याकाळीपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसन. कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. महेश भाऊ डेरे आणि आदित्य भाऊ डेरे यांच्या घराजवळ बघू शकता पूर्णपणे घर आहे हे. आणि हे त्यांचं परिसर आहे पूर्ण घराच्या समोरचा. समोर बघू शकता ट्रॅक्टर, तिकडे छोटं ट्रॅक्टर आणि सगळे तिकडं गायांच्या गोठ्याचं समोर तिकडं पूर्णपणे. आणि समोर त्यांची शेती सगळं इकडून तिकडं पूर्णपणे. तिकडं पण शेती, इकडं अजून तिकडून जाऊन दाखवतो. अजून इकडं पण बघू शकता समोर ते पाण्याचं हे पूर्णपणे. ट्रॅक्टर तिकडं पूर्णपणे. ही त्यांची सायकल आणि ही आपली सायकल. ट्रॅक्टर पूर्णपणे. समोर पण शेती तिकडं, समोर डोंगर पूर्णपणे. आणि मी तर म्हणजे असा विषय की पूर्णपणे तुम्हाला त्यांचा शेती भाग सगळं दाखवून दिलं. सगळं बघू शकता इकडून तिकडं सगळं पूर्णपणे. हा त्यांचा परिसर. त्याच्या समोर तिथं घराजवळ ते उभं आहे. तिकडे कॅमेरे सगळं काही. लगेच माझ्या पुढच्या प्रवासाला मी निघणार आहे लगेच. चला थोडंसं अजून पुढं जाऊन दाखवतो. हे त्यांचे नारळाचे झाड आहे सगळे प्रत्येक ठिकाणी. आणि पलीकडूनचं रोड आहे जाणारा पूर्णपणे बघू शकता. आणि त्यांची अशी शेती पूर्णपणे. चालेल ठीक आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मला जेवढं दाखवता आलं मी तेवढं दाखवलं. मी महेश बोललो भेटू. मी आता डायरेक्ट पुढं निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला.